नमस्कार मुलांनो, आपण माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये अ आणि आ या दोन्ही मात्रा बघितलेल्या आहेत. आता आपण बघायचं आहे ईची मात्रा म्हणजेच पहिली वेलांटी. तर ईचा उच्चार कसा करायचा? ई असा पटकन उच्चार करायचा असतो. आता इथे मी ईच्या मात्रामध्ये शब्द लिहिलेले आहेत. इतका, इमान, इजार, इशारा, किनारा, कीड़ा, चिवड़ा, शिरा, चिमणी, चिकू. आता यामध्ये हे तर ई लिहिले, ह्याच्यामध्ये क ची पहिली वेलांटी म्हणजे किनारा. इथे आची मात्रा पण दिलेली आहे. न ला आणि र ला आची मात्रा लावली आहे म्हणून तो शब्द तयार होतो किनारा. नंतर कीड़ा, क ला पहिली वेलांटी किडा, च ला पहिली वेलांटी ची चिवडा, श ला पहिली वेलांटी शी शिरा, च ला पहिली वेलांटी ची, म नी, न ला दुसरी वेलांटी आणि च ला पहिली वेलांटी ची कू चिकू. आता ह्या मात्रानुसार आपण इथे मात्रा दिते शब्द दिलेले आहेत. या शब्दांना मात्राप्रमाणे कसं लिहायचं ते इथे मी लिहिलेलं आहे. क ला पहिली वेलांटी की, र, ल ला एक काना रा, ना, न ला एक काना ना, किराणा. किराणा म्हणजे ग्रोकरीज शॉप, जिथून आपण तेल, मीठ, मसाला जाणतो ते. म ला एक काना मा, ह ला पहिली वेलांटी ही, त ला दुसरी वेलांटी ती, माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन. क ला कोणती मात्रा दिलेली नाही आहे. नंतर व ला पहिली वेलांटी वी, त ला एक काना ता, कविता. न ला एक काना ना, श ला पहिली वेलांटी शी, क नाशिक. च ला पहिली वेलांटी ची, चित्र. आता हे आपण मात्राप्रमाणे शब्द पाहिले. आता पाहूया वाक्य. किडा आला. मग आपण वाचताना कसं म्हणायचं? किडा आला. शिरा खा. कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की ही वेलांटी जी आहे ही पटकन बोलायची. चिवडा आण. नाशिकला चल. चिकू आण. म्हणजे या शब्दांमधून तुम्ही वाक्य तयार करू शकता. पण ते वाक्य तयार करताना ई आणि आची मात्रा हवी, कारण इतर अजून मात्रा आपण शिकलेलो नाही आहोत. म्हणजे फक्त ई ही पहिली वेलांटीची ई आणि आ या दोन्हीच मात्रा इथे हव्यात. आता किनारा. आता किनारामध्ये बघा पहिले वेलांटी आणि आची मात्रा आली, बरोबर. किनारा बघ. चिमणी आली. शिरा खा. चिवडा खा. किडा बघ. म्हणजे याच्यामध्ये फक्त आची मात्रा, अची मात्रा आणि ईची पहिली वेलांटी एवढंच काही ते आलेलं आहे. तर याप्रमाणे शब्दांवरून इथे मी वाक्य बनवून दाखवले. आता आपण स्वाध्याय बघूया. आता या स्वाध्यायामध्ये बघा शब्द आहेत आणि आपण त्यांना मात्रांमध्ये वेगळं वेगळं करायचं आहे. मी ते करून दाखवले. कसं केलं आहे बघा. रिक्षा पहिली वेलांटी, र ला पहिली वेलांटी री, क्ष ला आची मात्राक्षा, रिक्षा. ठिपका. ठिपका म्हणजे डॉट. ठ ला पहिली वेलांटी ठी, प, क ला एक काना का, ठिपका. जिकडे. ज ला पहिली वेलांटी जी, क, ड ला एक मात्रा डे. आता ही मात्रा आपण शिकणार आहोत नंतर. दिवस. द ला पहिली वेलांटी दी, व, स, दिवस. नाशिक. न ला एक काना ना, श ला पहिली वेलांटी शी, क, नाशिक. आता यानंतर बघणार आहोत अंक शब्दात लिहा. तुम्हाला मी एक सांगून ठेवते की माझ्या चॅनलमध्ये 1 ते 100 अंक मराठीमध्ये, 1 ते 100 अंक हिंदीमध्ये मी पाठवलेले आहे. तुम्ही चॅनलमध्ये बघू शकता. त्यानंतर मराठी आणि हिंदी असे शब्द दिले आहेत, म्हणजे हिंदी शब्द मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेले आहेत.
हिंदी वाक्य, हिंदी प्रश्न हे मराठीत ट्रान्सलेट करून पाठवले आहेत. जर एखादा शब्द मराठीत काय म्हणायचा तो त्याच्यात तुम्हाला समजेल. किंवा काही मुलांना हिंदी समजतं पण हिंदीमध्ये वाक्य आहे. उदाहरणार्थ तू कहाँ गया था, तर कहाँ म्हणजे मराठीत काय म्हणतात, तर असे शब्दसुद्धा मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत. म्हणजे प्रश्नार्थक शब्द, उदाहरणार्थ कहाँ, कब, कैसे, कौन, क्यों असे शब्द मराठीत ट्रान्सलेट करून मी माझ्या चॅनलमध्ये टाकले आहेत. ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आता आपण शब्द पाहूया. 19 19 19 किंवा 19 असंही म्हणू शकता. 11 8 8 कसं लिहिले बघा, 8 5 आणि मराठीत 5 असं लिहितात, 5 आणि 20. काही मुलं नंबर 20 आहे तरीसुद्धा 20 लिहितात. तर लक्षात ठेवायचं 20 व ला पहिली दुसरी वेलांटी 20. तर अशाप्रमाणे हा स्वाध्याय मी तुम्हाला करून दिलेला आहे आणि शब्दही तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत. मात्रा कोणती तेही सांगितलं आहे. आता हा ईचा छोटी ई आपण छोटी पण म्हणू शकतो, कारण काही मुलांना पहिली ई किंवा ऱ्हस्व ई कळत नाही. तर तुमच्या माहितीसाठी मी पहिली ईसुद्धा म्हणू शकते. तर या पहिली ईचा व्हिडिओ आणि स्वाध्याय मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ आवडला तर तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही तुम्हाला मात्राचे शब्द किंवा मात्रांवर काही प्रश्न येत नसतील, समजत नसेल तर तुम्ही मला कमेंट्स करा. थँक्यू.